हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी आज आपण बघणार आहोत। बनवायला खूप सोपी आहे पण खायला अगदी चविष्ट लागते। तर ही भाजी बऱ्याच प्रकारे केली जाते, तर त्यातलाच एक प्रकार आज आपण बघणार आहोत। तर इथे हरभऱ्याची भाजी बाजारातून आणल्यानंतर निवडून घ्यायची आणि जास्तीचा असा जो काड्यांचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे। भाजी निवडून झाल्यानंतर स्वच्छ धुवून चाळणीवरती पाणी निथळून घेतलं आणि भाजी अगदी मऊसूद शिजावी यासाठी बारीक चिरून घ्यायची। भाजी अगदीच कवळी असेल नाही चिरून घेतला तरी चालू शकतं, पण भाजी जर जून असेल तर अशी चिरून घ्या म्हणजे अगदी छान शिजली जाते। आता फोडणीसाठी आपल्याला जिरे, मिरची, लसूण आणि कांदा लागणार आहे। तर इथे मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरला थोडेसे फिरवून घ्यायचे। जाडसर आपल्याला फिरवायचे, यामध्ये पाणी घालायचं नाही आहे। हवं तर खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता। हा कांदा आपल्याला फोडणीमध्ये घालायचा आहे आणि इथे मी 10-15 मिनिटांपूर्वी तूर डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, ही आपल्याला लागणार आहे। याच्याऐवजी तुम्ही मूग डाळ, मसूर डाळ सुद्धा वापरू शकता। आता फोडणीसाठी तेल घातलेलं आहे, तेलावरती कांदा परतून घ्यायचा आहे आणि आता वाटण घालायचं आहे। तर असं वाटण न करता तुम्ही मिरची बारीक चिरून घातला, फोडणीमध्ये जिरं घातलं आणि लसूण ठेचून घातला तरी चालेल। आता एक छोटा चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे। आता हे सगळं फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता ही बारीक चिरून घेतलेली भाजी या फोडणीमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता ही भिजवलेली डाळसुद्धा याच्यामध्येच घालायची। डाळ तुम्ही जर भिजवायला विसरला असाल तर मूग डाळ, मसूर डाळ घातला तर भाजीबरोबर छान शिजते। आता भाजी मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, कारण या भाजीला जास्तीचं पाणी सुटत नाही, त्यामुळे भाजी मऊसूद शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला वाटीभर पाणी घालायचं आहे। मीठ घालून भाजी छान मिक्स करून घेतली, झाकण लावून भाजी एक 5 ते 6 मिनिटे बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। अधूनमधून झाकण काढून भाजी चेक करायची, भाजी किती शिजली आहे किंवा यामध्ये पाण्याची गरज आहे का ते चेक करायचं। आणि आता भाजी चांगली शिजल्यानंतर याच्यामध्ये शेवटी जाडसर असा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा। आता ही भाजी खाताना शेंगदाण्याचे कण दाताखाली आले की भाजी फार चवीला लागते। तर आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, भाजी थोडीशी ओलसर ठेवायची, खूप कोरडी करायची नाही। तर अशी ही हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी तयार झालेली आहे। भाकरी, चपाती बरोबर खूप छान लागते। तर अशी भाजी बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।